15 ऑगस्ट रोजी राज्यात कुठे पाऊस होईल पाहूयात. मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. कालचा अंदाज आणि प्रत्यक्षात पडलेला पाऊस. कोकण घाट मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षेप्रमाणे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये मध्यम सरी अपेक्षेप्रमाणे. अमरावतीच्या उत्तर भागात सुद्धा बऱ्यापैकी अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला. आणि पूर्व विदर्भात व्याप्ती जरी कमी नसली तरी सुद्धा या ठिकाणी गोंदियाचा काही भाग, भंडाऱ्याचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग थोड्याशा चांगल्या सरी बरसल्या. आणि या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी थोडाफार अपवाद वगळता वातावरण कोरडं होतं. थोड्याफार ठिकाणी हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळाल्या आहेत आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम मान्सून सरी अपेक्षेप्रमाणे पाहायला मिळाल्या. आत्ताची जर स्थिती आपण पाहिली तर या ठिकाणी जे डिप्रेशन आहे ते झारखंडच्या आसपास आहे. लवकरच याची तीव्रता कमी होऊन हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल आणि ही सिस्टीम छत्तीसगडचे उत्तर भाग आणि शेजारच्या मध्य प्रदेशपर्यंत येईल आणि त्यानंतर हे पश्चिमेकडे न येता याच्या आसपासच स्थिरावण्याची शक्यता आहे किंवा उत्तर पूर्वेकडे पुन्हा सरकून जाईल. म्हणजे याचा जो प्रभाव असेल आधीप्रमाणेच हा उत्तर पूर्व भारताकडेच विशेष करून जास्त प्रमाणात दिसेल. महाराष्ट्रात जर प्रभाव पाहिला तर विदर्भाच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये याचा थोडाफार प्रभाव हा आपल्याला नक्कीच जाणवेल. त्या व्यतिरिक्त मान्सूनचा हा सलगम जो पट्टा हा उत्तर भारतापासून अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग जास्त प्रमाणात दाटलेत. आत्ता जे सॅटेलाइट इमेज पाहिली साधारणतः 5:30 वाजताची, तर सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार सरी देणारे पावसाचे ढग आहेत. पण हे थोड्याफार क्षेत्रावरती आहेत. अपेक्षा नव्हती या ठिकाणी ढग बनतील. पण स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी आज मध्यम ते जोरदार सरी सोलापूरमध्ये पाहायला मिळाल्या. बीड, परभणीचे काही भाग आहेत. नांदेडचे थोडेफार भाग आहेत. धाराशिवचे काही भाग आहेत. हलके मध्यम पावसाचे ढग आहेत. घाटातही मध्यम पावसाचेच ढग दिसत आहेत आणि कोकणातही हलके मध्यम पावसाचे ढग आहेत. ते हे विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहेत. यानंतर गडचिरोलीच्या उत्तर भागामध्ये एक जोरदार पावसाचा ढग दिसतोय आणि मग राज्यात इतर ठिकाणी जरी ढगाळ हवामान असलं तरी विशेष पावसाचे ढग इतर भागामध्ये नाही. आणि अंदाज होता की आज उत्तर पूर्व भाग असेल विदर्भाच्या ठिकाणी पाऊस सक्रिय होईल. तर सध्या फक्त गडचिरोलीच्या उत्तर भागात पाऊस होतोय. रात्री उशिरा ते पहाटे किंवा मग सकाळच्या सत्रामध्ये गोंदिया, भंडाऱ्याच्याकडे आसपासही पाऊस होण्याची शक्यता ही दाट दिसते. आणि बाकी विदर्भाकडे सध्या तरी रात्री खूप पाऊस होईल अशी अपेक्षा नाही. उत्तर महाराष्ट्रात उद्या पहाटे ढगाळ हवामानासह एकदम हलक्याशा सरी पडण्याची शक्यता ही दिसत आहे पहाटे किंवा सकाळच्या सत्रामध्ये. यानंतर जर याही ठिकाणी जे काही हलक्या सरी असतील त्या खूप मोठ्या क्षेत्रावरती किंवा खूप मोठ्या प्रमाणात होणार नाही. हलक्या सरीच राहतील. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या जी काही शक्यता आहे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या अति उत्तरेकडील भाग, मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या शक्यता खूप दाट आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत उद्या पाऊस होण्याची शक्यता या विदर्भाच्या भागामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर बुलढाण्यातील काही भाग आहे. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचे काही भाग आहेत. या ठिकाणी आपल्याला मध्यम ते एखाद्या वेळेसाठी जोरदार पावसाची सर पाहायला मिळू शकते. त्यानंतर अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या भागामध्ये काय होईल? सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होतील. त्यातल्या त्यात बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये गडगडाटासह किंवा बिना गर्जनेच्या मध्यम ते जोरदार वळीव सदृश सरी राहतील. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशिमच्या आसपास गर्जना होण्याची शक्यता थोडीफार कमी दिसते. पण हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता थोडीफार दिसत आहे. पण हाही पाऊस असं नाही की सगळीकडेच होईल. घाटात जर पाहिलं तर घाटात आणि कोकणाच्या आसपासच्या भागात मध्यम ते मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी. कोकण किनारपट्टीला मध्यम ते थोड्याशा जोरदार. मध्य महाराष्ट्राचा पश्चिम भाग मान्सून सरी हलक्या मध्यम स्वरूपाच्या या ठिकाणी राहतील. आणि हा जो काही भाग आहे या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होईल, नाहीतर जास्त शक्यता सध्या या भागामध्ये दिसत नाही. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार भंडारा, गोंदिया मुसळधार पावसाचा इशारा आहे. पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाटाकडे सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना आणि राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी हलका किंवा काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.